हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आम्ही आलोय मस्त पोहायला आणि पाणी पण एकदम स्वच्छ असतं नदीवरती, तुम्ही बघू शकता माझ्या मागे. आणि मी स्टार्टिंग पासूनच ब्लॉग चालू करणार होतो, पण एवढी वर्दळ होती, एवढी गर्दी होती की माझा आवाजच नसता आला तुम्हाला. तिथे पण खूप पब्लिक होती, पण आता पब्लिक गेली आहे सगळी, म्हणून आता मी ब्लॉग चालू केलाय. आणि आज नदीचा आवाज पण इतका जास्त आहे ना की माझा तुम्हाला आवाज पण स्पष्ट येत नसेल, कारण की हे बघा पाणी बघा, इतकं वाहतं पाणी आज. आणि या साईडला पण पूर्ण भरलंय. आणि नदी बघा, आता सध्याला कोणच पब्लिकच नाहीये. आत्ता पब्लिक कमी झाली, नाही तर याच्या आधी एवढी पब्लिक होती मला ब्लॉगच काढायला जमत नव्हतं. खूप वर्दळ होती इथे. आता खूप भारी वाटतंय. चल मार उडी, उडी मार चल. नाही ना, इथंच मार. अरे इथं मार ना. अरे आहे ना तुला वाचवायला, मार इथे मार पोटावर. काय इथूनच मारतय? लागल तिथं, खालून मार ना थोडी. हा तिथून मार. हा उडी मार. ऊपर वाली निकल निकल कैमरामैन. हा क्या बात. सरक ना, रोने उडी मारतो या साईडला. मारली रे. मारली उडी मारली. हा हा, जा स्टार्ट जा. तेरे को जो लगेगा वो मार, चल मार. हा ओजी आया. हैंशू मार चल तू पण आता उडी मार. चल मार 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 पोटावर. मित्रांनो, पाणी बघा केवढंच साफ आहे आणि किती वाहतं पाणी आहे. आणि मी आलो होतो रोहन प्रसाद यांच्या सोबत, पण ते दोघांना काहीतरी काम आहे म्हणून ते चाललेत. तर मी आता दुसऱ्याच्या गाडीवर जाईल कोणाच्या तरी. तेजा चल उडी मार, तेजा लवकर ये. तेजा उडी मार ना इथंच. अरे येतं त्याला पावता, मार रे तेजा उडी मार. तेजा बल्बोसवर दिसतोय. बापरे. तर आता सौरव पण आलाय पावायला. काय चाललंय आता? सौरव कपड्यांसोबतच पाण्यात उडी मारणार आहे. पाणी थोडंसं वाहत आहे म्हणून त्याला भीती वाटते आज जरा. चालतंय बघा कसा पाणी उडवत चालते. इथून नीट जा का, पाणी लय वाहत आहे. चप्पल वाहून जाईल, शेवाळ्या पण येतलंय. इथून पाण्याचा फ्लो जास्त आहे आणि इथं मेन म्हणजे इथं मध्ये खड्डा आहे ना, त्याच्यामुळं. बघ रे 80 उभा इथं. तर दारू पितात येत ना बाहेरचे पोरा, म्हणून पोलिस आलेत. वातावरण पण बघा वरती कसं झालंय, ढग वगैरे एकदम भारी झालंय. अंशू बघा आता आता यायला लागलाय तरी पण शिकलाय. मासा चावतोय. हे जा सौरव पुढे जा ना पाहुणा. मग एवढं तर हे काय पाण्यातच आहे ना तू पूर्ण. तोंड बंद ठेव, पाणी नको घेऊ. पाण्याच्या आत थांबलं ना तर थंडी नाही वाजते, पण पाहून बाहेर आलो ना मला आता एवढं गार वाटतंय ना, गार हवा येते त्याच्यात. लय हवा चालू आहे आज, एवढी थंडी वाजते ना मला. पाण्यात जायचे पण फोन पकडायला कोण नाही, कारण की आता सगळे पाण्यात आले आणि तिकडे जायला पोरं वगैरे बसले. कोणाचं काय सांगता नाहीत, म्हणून फोनची सेफ्टी महत्वाची, म्हणून फोन ठेवायला जागा नाही आम्हाला. फोन ठेवायला जागा आहे पण लक्ष द्यायला कोण नाही, सगळे पाण्यात सध्याला नको. चल ये. अरे 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 हा फुगा आहे पाण्यावरती तरंगतोय. हा मग पाय टेकतात का बघ. हवा चालू आहे.
लय जास्त आवाज आली. मी पण येतो आता पाण्यात. हा, मग. दादाची ट्रॅक इथं ठेवलेली हवेने उडून गेली वाहत्या पाण्यात. आपल्या थैली ते मोबाईल तर कुणाच्या पाय अरे माय ट्रॅक गेली. बरोबर बघितलं. मग जाऊ दे ना आता गेली तर. तू येणार कसा पण? ये प्रसादची पॅन्ट इथं. घेतली ना. अरे फोन घेऊन कुठे बसतोय? अरे फसला याच्यात. तर भावांना आता आमचं पाहून झालंय आणि दादाचे ना टी शर्ट ट्रॅक सगळं उडून गेलंय पाण्यात. हवेने एवढी जोरात आवाज. तो प्रश्न पडलाय त्याला. फक्त टोपीच राहिली त्याची. टी शर्ट पॅन्ट सगळं गेलंय. आता येईल कसा तो प्रश्न आहे. आणि सनसेट बघा किती सुंदर होतोय समोर. दोघं पण किती भारी आले. तर चला आता मी पण कपडे वगैरे घालून घेतोय. निघायचा टाइम झालाय. संध्याकाळ होत आली 6 वाजले असतील. चला. काय रे पाणी कानात गेलं का? पाणी तोंड पुष्कळ आणि तोंड घटक हा बरोबर निघून जाणार. जड झालाय कान. पाण्यात तोंड बुचका ना. दिवस लय एन्जॉयमेंटचा होता. लय मजा आली. आणि दादाचे सगळे कपडे बाहेर वाऱ्याने उडून गेलेत. आता तो पाण्यात. त्याला कोणाचे कपडे भेटत आता तो कपडे बघतोय. त्याला ट्रॅक पॅन्टचा प्रसाद सोडून गेलेला. पण त्याला टी शर्ट वरचं नाही. आता बघूया काय होतंय. आणि मला आहे ना लय जोरात दगड लागलाय पाण्यात. आता माझे पाय पाण्यात मी पूर्ण पाण्यात होतो म्हणून मला दुखत नव्हतं. पण आता बाहेर गेलो ना तर लय झंझणणार आहे मला. हे बघा. हे बघा इथं कोच पडली मला पायाला. पाणी आज एकदम प्रेशरनी होतं. सध्याला आता संध्याकाळ होती म्हणून पाण्याचा प्रेशर कमी झालाय वाटतंय. पण लय एन्जॉयमेंट केली. कमीत कमी 2 तास पोहलो. आणि प्रसाद आणि रोहनला काहीतरी काम होतं म्हणून ते पहिलेच निघून गेले. मी त्यांच्या गाडीवर आलेलो. आता बघू मला कोणाची इथं गाडी भेटती. यांच्या ट्रिपल सीट जायला ते ट्रेननी पण इथून जवळ ते 4 स्टेशन बाजूलाच आहे. काय विषय नाही तसा. चला आता टी शर्ट वगैरे घालून घेतो. मी डोकं इथं पुसून घेतो. चला आता आलोय बाहेर. आता घरी जायची वेळ झाली. भेटलं का आता काय कसा काय रे कपडे आता बाहेर कपडे घेऊन आलो. नवीन? ती प्रसादची ट्रॅक पॅन्ट घेतली का? तर आता मी चाललोय तेजाच्या गाडीवर. तेजा आणि सौरव बसतोय. सौरव गाडी चालवतोय. आणि जागा नाही होते मला तरी पण ऍडजस्ट करून बसलो. आता काय करणार. अंडरपॅन्ट 1 नंबर. आणि सौरवची अंडरपॅन्ट 1 नंबर फाटली. भारत ना कशा आहे. ना कशा आहे सुपरमॅन झालाय. त्याला आता संध्याकाळ झाली. आम्ही मस्त चालतोय. त्याला उघडच घेऊन चाललेत रे. हा टावेल वर पाण्याच्या भवऱ्यामध्ये गार घातलाय रे पाण्यात. तर मित्रांनो आता मी आलोय मस्त नदीवर जाऊन. चला आता आंघोळ करून घेतो. जरा फ्रेश होतो. आणि मग काहीतरी खाऊन घेतो. पोट आता गुरगुर करायला लागले. भूक लागायला लागली. तर भावांनो आता मी सध्याला गार्डनमध्ये आलोय. आणि आत्ता मी रात्रीचा आलोय व्हिडिओ बनवायला. कारण की आज आहे ना 3 एप्रिल आहे. आणि 3 एप्रिलला काय असतं तुम्हाला माहिती का? 3 एप्रिल याच दिवशी आहे ना 1 वर्ष आधी माझं यूट्यूब चॅनल चालू होतं मित्रांनो. माझा यूट्यूब चॅनल मी चालू केला होता 1 वर्ष आधी. आणि आज कंप्लीट 1 वर्ष झालं आहे. पूर्ण वर्षभर तर मी डेली ब्लॉग नाही टाकू शकलो. पण जेवढं जमलं तेवढं टाकलं. याच दिवशी मागच्या वर्षी मी हिंदीमधून ब्लॉग चालू केलेले. पण आता याच वर्षी मी यावेळेस मराठीतून ब्लॉग करतोय. तर मराठीतून तुम्हाला कसं वाटतं आणि हिंदीमधून कसं वाटत होता जाऊन माझा पहिला ब्लॉग नक्की चेक करा. आणि आत्ताचा कसा वाटतं, मी कसा बोलतोय, कसे माझे एक्सप्रेशन्स आहेत, नक्की सांगा मला. तर व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर आता मी सध्या चाललो आहे झोपायला. खूप रात्र झाली. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.